हाय एव्हरीवन. हेल्दी खाणं बोरिंग नसतं, म्हणूनच मी आज अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा मुगाचा डोसा बनवणार आहे. त्यासाठी मी रात्रभर भिजवलेले मूग आणि त्याच्यामध्ये अर्धी क्वांटिटी आहे मुगापेक्षा ते मी तांदूळ त्याच्यामध्ये भिजवले होते. तर आता ह्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे सगळा मूग आणि तांदळाचं तुम्हाला बॅटर बनवून घ्यायचं. शेवटी तुम्हाला लसूण आणि हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून चवीपुरतं मीठ वगैरे ॲड करून आता आपण हे सगळं बॅटर पूर्णपणे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपलं डोशासाठीचं बॅटर रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ मी ॲड केलेलं आहे आणि फर्मेंट करायला वेळ नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये इनो घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा मी याला मिक्स करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपलं आता शेवटी डोशाचं बॅटर रेडी झालेलं आहे. डोसा क्रिस्पी बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण देखील वाढवू शकता, पण मला ह्याचं हेल्दी व्हर्जन बनवायचं होतं त्यामुळे मी मुगाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. आता एकीकडे मी चटणी बनवण्यासाठी थोडीशी उडद डाळ, थोडीशी चण्याची डाळ आणि कांदा, लसूण, लाल मिरची, कढीपत्ता, टोमॅटो हे सगळं मी एकीकडे थोडंसं फ्राय करून याला थोडंसं लो फ्लेमवर मी ठेवलेलं आहे आणि नंतर गॅस बंद करून आपण याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत आणि याची पेस्ट बनवणार आहोत. आणि आपली एकीकडे आता टोमॅटोची चटणी देखील रेडी आहे. मी तडकाही देऊन घेतलेला आहे त्याला आणि आता डोसे बनवायला मी घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अगदी नॉर्मल डोशांसारखेच हे डोसे बनतात, पण मी तांदळाचं प्रमाण कमी ठेवल्यामुळे ते तितके क्रिस्पी झालेले नाही आहेत. तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण वाढवून त्याला क्रिस्पी देखील बनवू शकता. सो फायनली आपला डोसा रेडी झालेला आहे. लेट्स सर्व इट विथ टोमॅटो चटणी आणि इट्स जस्ट ऑसम. नक्की ट्राय करा. ह्याच्यामध्ये हाय प्रोटीन, फायबर्स आणि वेट लॉसमध्ये देखील खूप मदत होते. मोस्ट इम्पॉर्टंट डायजेशनसाठी फार उपयुक्त आहे.